हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण आषाढी एकादशी स्पेशल माऊलीच्या टिळ्याचं तोरण बघणार आहोत. तर बघा, इथं मी टिळ्याचं तोरण जे आहे तर ते मी अगोदर ट्रेस करून घेतलेलं आहे आणि त्याच्याखाली मी नॉनवॉन वापरलेलं आहे. रेक्झिन थोडंसं जड होतं तोरणासाठी वापरायला, त्यामुळे आपण नॉनवॉनवरती किंवा कॅनव्हासवरती जर तोरणं बनवली तर थोडंसं वापरायला बरं पडेल. तर मी इथे नॉनवॉनवरती बनवत आहे. नॉनवॉन खाली ठेवून घेतलं, त्याच्यावरती आपण कार्बन ठेवले आणि त्याच्यावरून मी जे आहे ते ट्रेस पेपर ठेवलेला आहे. बघा, अशा प्रकारे ट्रेस पेपर ठेवून आपण व्यवस्थित असं मार्कर पेनने वगैरे ट्रेस करून घ्यायचे, जेणेकरून आहे अशी डिझाईन आपली खाली उमटून येते. डायरेक्ट काढायला गेलं की काय होतं, थोडंसं मागे पुढे होऊन जातं. त्यामुळे डायरेक्ट कधीही काढू नका. ज्यांना जास्त प्रॅक्टिस असेल त्यांनी काढलं तर काही हरकत नाही, आणि ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी आपल्याकडे ट्रेस पेपर म्हणजे डिझाईनचे पेपर तर अवेलेबल आहेत. ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर बघा, इथं आता सगळे जे डिझाईन आहे तर ते काढून झालेले आहे. वरती मी 1-1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे. तुम्हाला अजून पुढं लक्षात येईल. फक्त खाली माऊलीचा टिळा घेतला आहे आणि वर 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे. आणि हे चिकटपट्टे लावून घेण्याचं कारण म्हणजे हलू नये, आपण जी डिझाईन ट्रेस करतो ती हलू नये यासाठी मी ते चिकटटेप लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ही रामकृष्ण हरीवरती असेही तुम्ही तोरण बनवू शकता, किंवा जय जय विठ्ठल रखुमाई हे पण आहे आपल्याकडं. कुणाला जर जय जय विठ्ठल रखुमाई हे हवं असेल वरती नाव लिहून, किंवा रामकृष्ण हरी, तर असंही ट्रेस पेपर तुम्हाला मिळून जाईल. हवा असल्यावर जे काही हवं आहे तुम्हाला मटेरियल, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्यानंतर बघा, हे असं इतकं छान असं टिळे तयार झालेले आहेत म्हणजे ट्रेस करून. आणि जे काही उलन लागते, मी दरवेळेस व्हिडिओमध्ये सांगत असते की जी उलन लागते तर ती अगोदरच काढून घ्यायची. मी इथं काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, हे साईडला जे आपण बांधण्यासाठी जे लावतो, लूप करतो, तर ते अगोदर मी इथं चिटकावून घेतले. बाहेरून व्यवस्थित दिसत नाही यासाठी मी आतल्या बाजूनेच लूप जे आहे तर ते चिटकावून घेते आपलं उलन, आणि त्याच्यावरून आपण दुसरी जी उलन चिटकावतो ती चिटकावत असते. जेणेकरून काय होतं, आपण जी चिटकावतो उलन ती बांधताना वगैरे निघत नाही, काहीच नाही, आणि एकदम सेफ चिटकवून जाते. त्याच्यानंतर इथं पांढरा कलर घेतलेला आहे. बघा, मी इथं तुम्हाला पांढरा नको असेल तर तुम्ही दुसराही कलर वापरू शकता बाँड्रीसाठी. तर हे सारखं हलत होतं यासाठी मी मास्किंग टेप लावून घेतलेला आहे इथं. आणि आता हे तोरण आहे असंच चिटकून बसणार. तर थोडंसं हलका असल्यामुळं ते हलतंय जास्त. तर इथं बघा, वरची जी पट्टी आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं 1.5 इंचाची मी बाँड्री सोडलेली आहे. तर ती बाँड्रीवरून मी जो आपला पांढरा कलर आहे तो घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये 3-4 लाईनी आपले डार्क हिरवा कलर वापरते इथं मी. तुम्हाला जेही कलर वापरायचे ते वापरू शकता, परंतु टिळ्यासाठी पिवळाच कलर आपल्याला वापरावा लागतो म्हणजे सुंदर दिसतो, आणि मेन जो आहे तोच छान वाटतो. तर आणि दुसरे जर कलर वापरले तरी काही हरकत नाही, परंतु दिसायला एवढं व्यवस्थित दिसणार नाही. तर बघा, इथं 3 ते 4 लाईनी झालेल्या आहेत हिरव्या कलरच्या. अशाच प्रकारे आपण लावून घ्यायचे. आता मी इथं 1.5 इंच बाँड्री सोडली होती, अजून थोडीशी एक्स्ट्रा सोडली असती, म्हणजे 2 इंच जर सोडली असती ना, अजून थोडासा लूक आला असता तोरणाला. जरी तुम्ही बनवत असाल तर 2 इंच वरती सोडा तुम्ही. जी हिरवी बाँड्री घेतलेली आहे बघा मी पट्टी, ती 2 इंच सोडा. तर त्याच्यानंतर बघा, आता हे तोरणाचं जे आहे तर ते मी इथं पिवळा कलर घेतला आहे, म्हणजे आंबा पिवळा कलर घेतला आहे, आणि हा जो टिळ्याचा जो आकार आहे त्याच आकाराने इथं तो कलर लावून घेतला आहे. अशा प्रकारे बघा, सिंगल लाईन लावून घेतली. त्याच्यानंतर पुन्हा अजून कट करून आतमध्ये जसं जसं बसतंय तसं आपण चिटकवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मी चिटकवून घेते व्यवस्थित टिळ्याला. तर तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, मी आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असते. जे रांगोळी मॅट आहेत त्याबद्दल मटेरियल जे काही वापरतो साहित्य, त्या साहित्याची माहिती असते. तर आपल्याकडं किती साहित्य मिळतं, डिझाईन कोणकोणत्या असतात, ते सगळं मी शेअर करते, आणि अशा डिझाईन बनवूनसुद्धा आपल्या चॅनलवरती भरपूर टाकत असते.
भरपूर डिझाईनी मी टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा बघितल्या नसतील तर तुम्ही बघून घ्या. बघा आता इथं मी पूर्ण तयार केलं आणि मधला जो गोल आकार होता तिथं काळा कलर गोल आकाराने दिलेला आहे आणि थोडासा एक्स्ट्रा उरलेला होता बघा, तिथं थोडीशी लावलेली आहे मी उलण. आता तिथं लावल्याच्या नंतर काळा जो गोल आकार होता थोडासा म्हणजे आतमध्ये दिसतोय. त्यामुळं काय करायचं आहे, काळ्या कलरने आपण अगोदर गोल जे आहेत ते टिळ्याचे आतले गोल ते तयार करून घ्यायचे. आता बघा मी इथे सगळे जे गोल आहेत तर ते अगोदर गोल करून घेते आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पिवळा कलर जर लावलात तरीही म्हणजे करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. त्यासाठीच बघा इथं जे काळा कलर आहे ते सगळे गोल 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 मधला जो आहे आकार तर तो अगोदर मी इथं भरून घेते आणि सगळे एकत्रच मी आता भरून घेतलेले आहेत बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला वरती फक्त हिरवा कलर दिसतोय तर तो हिरवा कलर थोडासा हायलाईट करण्यासाठी छान दिसण्यासाठी मी इथं पांढरा जो कलर आहे तर थोडासा गोल आकारामध्ये इथं थोडासा लावलेला आहे आणि त्याच्यावरती आपला जो केशरी कलर असतो तर तो केशरी कलर मी इथं वरती थोडासा लावलेला आहे. यामुळं तुम्हाला काय दिसतंय बघा, आता मी सांगते. जे आपलं पारिजातकाचं फूल असतं तर ते पारिजातकाचं फूल दिसल्यासारखं दिसतं, तसा लूक येतो. आणखीन पुढे तुम्ही बघू शकता जे आता 7 टिळे आहेत आपले, 7 टिळ्यांच्या वरती पांढरा कलर थोडा थोडा लावला आहे मी आणि त्याच्यावरती केशरी कलरचा एकदम छोटासा तुकडा लावायचा आहे आपल्याला. त्यामुळं म्हणजे आपलं जे पारिजातकाचं फूल असतं पांढरं आणि त्याची दांडी जी असते केशरी कलरची त्या प्रकारात आपली जी डिझाईन आहे ते म्हणजे फुलं जी आहेत तर ते तशी दिसत आहेत. तर बघा नक्की मला कमेंटमध्ये सांगा तसंच दिसतंय का, तर हे सांगायला नक्की कमेंटमध्ये विसरू नका. तर बघा मला तरी वाटतंय तसं थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर बघा आता हे पूर्ण वरची फुलं जे आहेत ते तयार करून घेतलीत आणि ह्या घंट्या ज्या आहेत तर ते मी त्यासुद्धा तयार केल्यात, नंतर चिटकवता येतील यासाठी. आणि ह्यासुद्धा आपण मध्ये मी लावणार आहे म्हणजे यामुळं थोडासा तोरणाला अजून लूक येतो, भरीव दिसतं तोरण. यासाठी या घंट्यासुद्धा मी मध्ये लावणार आहे कारण दरवाजाला लावल्याच्या नंतर ते हलताना वगैरे छान दिसतं. आता बघा हे तोरण जे आहे तर ते इथं मी पूर्ण टिळे कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि आता हे राहिलेलं जे एक्स्ट्राचं नॉनवन आहे ते कट करायचं आहे आपल्याला. आता बघा हे असंही तुम्ही ठेवू शकता, सुंदर दिसतंय असंही, पण ज्या वेळेला घंट्या आपण लावलेल्या आहेत बघा त्यावेळेला अजूनही थोडासा लूक वाढलेला आहे. आता ह्या घंट्या ज्या आहेत ते मी पाठीमागच्या बाजूने लावलेल्या आहेत. तुम्हाला स्वामी समर्थाच्या तोरणामध्ये आतल्या बाजूने कशा लावायच्या हे मी शिकवलेलं आहे. ते जर पाहायचं असेल तर नक्की एकदा ते तोरणाचा व्हिडिओ पहा. आणि बघा हे तोरण आपलं जे आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे मैत्रिणींनो आणि सुंदर असं बघा हे फक्त एक गोष्ट मला कमेंटमध्ये सांगा की हे पारिजातकाचं फूल जे आहे तर ते हे व्यवस्थित वाटतंय का आणि हे छान दिसते का हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ आवडत आहेत का हे पण सांगा. तर बघा मित्रांनो तोरण जे आहे तर ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला याची थोडी जरी हेल्प झाली असेल, थोडंसं जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आणि आता येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही तयार करा, बनवत असाल तर बनवा आणि तुम्हाला जर मला ऑर्डर द्यायचं असेल तर आत्ताच ऑर्डर द्या म्हणजे आषाढी एकादशीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. भरपूर सारे ऑर्डर्स आलेले आहेत ट्रेसिंग पेपरचे किंवा तोरणाचे, कोणतीही ऑर्डर आपण घेत असतो. तर चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.